मुलांना मी हे म्हणेन की पालकांशी ह्या विषयावर मोकळेपणाने बोला. कदाचित पालक तुमच्यापेक्षा जास्त संकोच बाळगत असतील. तुमच्या मोकळेपणाने विचारलेल्या, निरागसतेने विचारलेल्या प्रश्नातून खरं पालकही शिकतील की हा विषय निरागसपणे बोलता येऊ शकतो. कारण कुठेतरी जाऊन म्हणजे एखादा 2 वर्ष वयाने त्याच्यापेक्षा मोठा मित्र असतो त्याचा, किंवा सोसायटीतला एखादा वॉचमन असू शकतो आणि कोणी असू शकतो की जो काहीतरी वेगळ्या पद्धतीने सुद्धा त्याला माहिती देऊ शकतो. असं होतं का? होतच ना. कारण काय की योग्य सूत्रांकडून, आई वडिलांकडून जरी माहिती मिळाली नाही तर स्वतःचं कुतूहल पूर्ण करण्यासाठी, उत्सुकता पूर्ण करण्यासाठी म्हणून मुलं नको त्या व्यक्तीकडे जाऊन तेच प्रश्न विचारतील. त्यांनी जर चुकीच्या व्यक्तीला हे प्रश्न विचारले तर त्यांच्याकडनं मिळणारी चुकीची आणि विकृत माहिती ही त्यांच्या जीवनावर, त्यांच्या लैंगिकतेवर फार विचित्र परिणाम करू शकते. म्हणूनच असं होण्याच्या ऐवजी आई वडिलांनी जर हे शिक्षण योग्य पद्धतीने स्वतःच्या मुलांना दिलं तर मुलं मग बाहेर जाऊन ती उत्सुकता पूर्ण करून घेण्याचा उपद्व्याप करणार नाहीत. किंवा मग तुमची जशी पुस्तकं लिहिलेली आहेत, काही वेबसाईट अशा असू शकतील का ज्याच्यातून योग्य रीतीने त्यांना मार्गदर्शन मिळू शकतं? होय, खरं ह्या विषयावरती खूप चांगली पुस्तकं आज उपलब्ध आहेत. मराठीमध्ये आहेत, इंग्रजीत, इतरही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्यातलं योग्य पुस्तक निवडून ते आपण जर आई वडिलांनी चाललं, त्यात योग्य दिलेली माहिती आहे हे पडताळून पाहिलं आणि मग जर आपल्या मुलांच्या हातात जर ते वाचण्यासाठी म्हणून दिलं तरीही काही हरकत नाही. कारण त्यामुळे एका पुस्तकातून त्यांना बरीचशी माहिती मिळू शकते. त्यातनं जे प्रश्न उपप्रश्न निर्माण होतात त्याची चर्चा तज्ञांशी किंवा पालकांशी करायलाही काहीच हरकत नाही. ही पुस्तकं शाळा कॉलेजमधल्या ग्रंथालयामधून उपलब्ध असतात का? आणि असली तर ती समोर दिसतील अशी की ज्यामुळे त्यांचं उत्सुकता चाळवली जाऊन ते पुस्तक ते हातात घेतील अशी असू शकतात का? किंवा त्याच्यासाठी तुम्ही एक तज्ञ म्हणून काय प्रयत्न करू शकता? होय, मी जो तज्ञ म्हणून प्रयत्न केला तो म्हणजे ह्या विषयावरती मी हजारो लेख लिहिले सर्व भाषांमधून, वृत्तपत्रांमधून, मॅगझिन मधून. माझी 4 पुस्तकं उपलब्ध झालीत. अशा पद्धतीचे कार्यक्रम, सभांमधून मी ह्या विषयाचं शिक्षण देत असतो. तर हा विषय अगदी कोपऱ्यात पोहोचावा, सर्व वयाच्या लोकांपर्यंत, पालकांपर्यंत, मुलांपर्यंत, तरुणांपर्यंत पोहोचावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न मी करतोच आहे आणि ह्यामध्ये सहभाग घेऊन इतरांनीही करावा आणि ह्याचं प्रशिक्षणही मी लोकांना देतोय. तर ह्यामध्ये सर्वांनी आपण सामावून आपण एकत्रितपणे हे काम करूया. आणि दूरदर्शनने हा जो पुढाकार घेऊन ह्या विषयावरती हा कार्यक्रम केला ही खरं फार स्वागतार्ह गोष्ट आहे. हे मला ह्या कार्यक्रमात तुम्हाला सांगावं असं वाटतं.